आणि याच दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर केलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो। प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केला आहे। आज कोरटकरच्या जामीन अर्जाच्या अनुषंगानं काय निर्णय येणार, सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याबद्दलची उत्सुकता होती। मात्र आत्ताच काही वेळापूर्वी सुनावणी पार पडलेली आहे आणि प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। ही आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आपण पाहतो आहोत सध्या। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अविनाश, प्रशांत कोरटकरला आता जामीन मंजूर झाल्याचं समजतंय, काय तपशील आहे या बातमीचा? महत्वाची माहिती असेल की सर्व शिवप्रेमी असतील की त्यांच्यासाठी महत्वाची बातमी असे होती ती की प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर होतो की नाही, पण मात्र आज कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। गेली अनेक दिवस प्रशांत कोरटकरला प्रशांत कोरटकर जामिनासाठी अर्ज करत होता, मात्र आता कोर्टाने त्याला जामीन दिलेला आहे। मात्र शिवप्रेमी या संदर्भात कशा पद्धतीने बघतात हे पाहावं लागेल। अविनाश, काय झालं आज सुनावणी दरम्यान, काय घडलं कोर्टात, काही तपशील त्याबद्दलचा समजू शकलाय का? याचा तपशील मात्र अद्याप हाती आलेला नाही आहे। फक्त कोरटकरला जामीन मिळालेला आहे एवढीच माहिती सध्या आपल्या हाती आहे। ठीक आहे अविनाश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आणि या अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत। आपण पाहतो आहोत सध्याची महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला अखेर जामीन मंजूर केलेला आहे। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। प्रशांत कोरटकर याला अखेर जामीन मंजूर झाला।